नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून. मिसिंग लिंकला अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी राष्ट्रवादीनं केलेली आहे. सुरज चव्हाण यांनी ही मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांना. तसा राष्ट्रवादीनं आग्रह केलेला आहे. मिसिंग लिंकचं उद्घाटन हे 1 मे रोजी होणार आहे आणि या मिसिंग लिंकला अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी सुरज चव्हाण यांनी केलेली आहे. राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांकडे हा आग्रह केलाय. मुंबई पुणे प्रवास या मिसिंग लिंकमुळे अधिक सोपा होणार आहे. 30 मिनिटं वाचणार आहेत. आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणजी जोडलेले आहेत. सूरजजी, तुम्ही ही मागणी केलेली आहे, नेमका या मागणीमागचा उद्देश काय? एक तरी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी त्या मिसिंग लिंकचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडणार आहे. आमची मागणी हेच आहे की अजितदादा जसं शिंदे सरकार आणि आता फडणवीस सरकारमध्ये मिसिंग लिंक प्रमाणे एकदम दोघांच्या सोबतीला काम केलेले आहे आणि अजितदादांचं महाराष्ट्रामधलं योगदान बघता दोन्ही मंत्री म्हणजे दोन्ही नेत्यांसोबत अजितदादांनी स्वतः काम केलेले आहेत आणि आम्हाला वाटतंय की कुठेतरी तो दुवा म्हणून 1 मे रोजी खऱ्या अर्थानं त्या मिसिंग लिंकला अजितदादाचं नाव देऊन खऱ्या अर्थानं ती आदरांजली वाहिली जाईल असं आम्हाला वाटतंय. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की त्यांनी या मिसिंग लिंकला अजितदादांचं नाव द्यावं. यासाठी तुम्ही काही पत्रव्यवहार केलेला आहे? अन्य कोणत्या मंत्र्यांसोबत बोललात? याबाबत आम्ही मुख्यमंत्र्याला भेटून रीतसर निवेदन देणारच आहोत आणि आमची विनंती असणार आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आपल्या माध्यमातून सुद्धा की त्यांनी अजितदादांचे जे मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत, दोघांचं ट्युनिंग खूप चांगलं होतं. शिंदे साहेबांसोबत सुद्धा दादांचं ट्युनिंग चांगलं होतं आणि त्या दोघांनी विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती आहे. जी, मात्र या संदर्भात काही मुख्यमंत्र्यांकडून उत्तर आलेलं आहे किंवा प्रशासनाकडून काही उत्तर आले? अद्याप त्यांच्याकडनं आम्हाला या बाबतीत काही उत्तर आलेलं नाही, परंतु प्रत्यक्ष भेटून याबाबत त्यांच्याशी बोलून या नाव देण्याची विनंती मात्र आम्ही करणार आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील. जी, मात्र सूरजजी, बारामतीमध्ये सुद्धा अहिल्याबाई होळकर रुग्णालयाला अजित पवार यांचं नाव द्यावं अशी मागणी झाली होती. त्याला विरोध झाला होता धनगर समाजाकडून. असा जर विरोध झाला याही मार्गासाठी तर काय नेमकी भूमिका असेल राष्ट्रवादीची? नाही बघा, विरोध अहिल्याबाई होळकरांच्या नाही, तिथे काही थोडंसं लोकांमध्ये गैरसमज झाले होते आणि त्या गैरसमजाच्या मुळे तिथं ते तशा पद्धतीचंही झालं होतं. आताच्या घडीला याबाबत मला वाटत नाही की कुठे गैरसमज असण्याचं काही कारण आहे. आता या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता अजितदादांच्या विचारावर प्रेम करणारी आहेत, त्याच्यामुळे ते दोघेही या गोष्टीचा विचार करतील. ठीक आहे सूरजजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.